श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. 2025ची शेवटची संकष्ट चतुर्थी. 5 उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा, बाप्पाची अपार कृपा लाभेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 2025मधील शेवटच्या संकष्ट चतुर्थीला काही सोपे सुलभ उपाय करणे अत्यंत उपयुक्त ठरू शकते असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया. रविवार 7 डिसेंबर 2025 रोजी संकष्ट चतुर्थी आहे. मार्गशीर्ष महिन्यातील ही संकष्टी विशेष मानली जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे विशेष पूजन, नामस्मरण, उपासना, आराधना करण्याची प्राचीन परंपरा आजपर्यंत अखंडितपणे सुरू असल्याचे पाहायला मिळते. गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर कायम असावी, सगळे चांगले व्हावे, मंगळमूर्ती विघ्नहर्ता होऊन मदतीला धावून यावा असे सगळ्यांना वाटत असते. सन 2025 या वर्षातील ही शेवटची संकष्ट चतुर्थी आहे. या निमित्ताने काही उपाय आवर्जून केल्यास त्याचे चांगले सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया. गीतेमध्ये 10व्या अध्यायात विभूती योग सांगताना भगवंतांनी मासांना मार्गशीर्षोहम म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो असे म्हटले आहे. मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे. मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो, कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. गणपती बाप्पा हे आबालवृद्धाचे आराध्य दैवत. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणपती बुद्धीचे देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा, असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आहे. आदिकाळापासून सुरू आहे. गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत कोणीही करू शकतो. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफळ देतो अशी मान्यता आहे. 2025 शेवटच्या संकष्ट चतुर्थीला काय उपाय करता येतील हे आता पाहूया. गणपती बाप्पाचे पूजन, नामस्मरण करताना अनेकदा अनेक गोष्टीमध्ये अडथळे, समस्या येत असतात. प्रयत्न केले जातात, कठोर परिश्रम, मेहनत केली जाते, परंतु त्याचे यथायोग्य फळ मिळतेच असे नाही. अशा वेळी काही उपाय करावे असा सल्ला दिला जातो. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्यास त्याचा लाभ होऊन सकारात्मक अनुकूलता अनुभवता येऊ शकते असे सांगितले जाते. परीक्षेत, स्पर्धेत, अभ्यासात सकारात्मक परिणाम प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण करावे. हे व्रत मनोभावे करावे. यश प्राप्ती आणि प्रगतीसाठी गणपतीला 11 दुर्वांच्या 11 जुड्या अर्पण कराव्यात. 21 जुड्या अर्पण केल्या तर उत्तमच. गणपतीला आवडणारी फुले आवर्जून अर्पण करावी. गणपती संकटनाशनम श्रोत म्हणावे. ओम गंग गणपते नम किंवा ओम सिद्धिविनायकाय नम या मंत्राचा 108 वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. गणपती अथर्वशीर्ष पठण करावे. म्हणता येणे शक्य नसेल तर मनोभावे श्रवण करावे. राहू केतूसह अन्य काही ग्रहदोष असल्याचे सांगितले असल्यास ओम दुर्मुखाय नम या मंत्राचा 108 वेळा जप करावा किंवा यथाशक्ती जप करावा. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. मार्गशीर्ष महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला भगवान गणेशाला हा नैवेद्य अर्पण करा. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणाधीप संकष्टी म्हणून साजरी केली जाते. यावर्षी मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी केव्हा आहे ते 7 डिसेंबर की 8 डिसेंबरला याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थीला गणपतीच्या गणाधीप रूपांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते अशी मान्यता आहे. यंदाच्या 2025च्या वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी केव्हा आहे? चतुर्थी तिथी महिन्यातून 2दा येते. पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात, तर अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी म्हणतात. संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने भगवान गणपतीचा आशीर्वाद मिळतो आणि व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे दुःख आणि कष्ट नाहीसे होतात अशी लोकांची श्रद्धा आहे.
पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणाधिप संकष्टी साजरी केली जाते. चला पाहूया संकष्ट चतुर्थीची तारीख, चंद्रोदयाची नेमकी वेळ व गणेश पूजा कशी करावी. संकष्ट चतुर्थी तिथी मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी तिथी 7 डिसेंबर रविवारी सकाळी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी 8 डिसेंबर सोमवारी संपेल. त्यामुळे गणाधिप संकष्ट चतुर्थी 7 डिसेंबर रोजी साजरी केली जाईल. या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त सकाळी 8:19 ते दुपारी 1:31 पर्यंत आहे. पूजेचा शुभ काळ संध्याकाळी 5:24 ते रात्री 10:31 पर्यंत आहे. संकष्ट चतुर्थी महत्त्व. संकष्ट चतुर्थीचे महत्त्व खूप मोठे आहे. या दिवशी भगवान गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहते. अशी श्रद्धा आहे की या दिवशी गणपती बाप्पा जीवनातील सर्व अडथळे दूर करून भक्ताच्या मनोकामना पूर्ण करतात. गणाधिप संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्रदर्शन झाल्यावरच पूर्ण होते. चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्त्वाचे मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपते व पूर्ण होते. गणपतीला मोदक आणि लाडूचा नैवेद्य. मोदक हा भगवान गणेशाचा सर्वात प्रिय भोग आहे. त्यामुळे अखुरत संकष्ट चतुर्थीला बेसन, तांदळाचे पीठ किंवा गव्हाच्या पिठापासून बनवलेले 11 किंवा 21 मोदक त्यांना अवश्य अर्पण करावेत. मोदक अर्पण करताना जीवनात सुख आणि यश प्राप्त होते. त्याचप्रमाणे बुंदीचे किंवा बेसनाचे लाडू देखील गणपतीला खूप आवडतात. हे लाडू अर्पण केल्याने बुद्धी आणि ज्ञानात वाढ होते, तसेच नात्यांमध्ये मधुरता येते असे मानले जाते. फळे आणि कंदमुळांचा नैवेद्य. गणेशजींना केळी, खोबरे, गुळही अर्पण केले जातात. यामुळे घरात धन आणि सुख समृद्धीचा वास होतो. यासोबतच आपल्या सर्व कामांमध्ये यश मिळते. रताळे हे कंदमूळ आहे आणि त्याला सात्विक फलाहारामध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उकडलेले किंवा भाजलेले रताळे नैवेद्य म्हणून अर्पण केल्यास जीवनातील सर्व विघ्न दूर होतात आणि अडकलेली कामे पूर्ण होतात. अखंड शांततेसाठी गणेशजींचा आशीर्वाद. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची पूर्ण विधीपूर्वक पूजा करणे खूप फलदायी ठरते. बुद्धी आणि विघ्नहर्ता असलेल्या गणपतीला त्यांचे आवडते नैवेद्य अर्पण करून आराधना केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत ठेवणाऱ्या भक्तांना सुख, शांती आणि कल्याण यांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. पूजन मंत्र. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. ओम वक्रतुंडा महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. अशा प्रकारे हे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हे श्लोक म्हणा. या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच की 2025ची शेवटची संकष्ट चतुर्थी आणि हे 5 उपाय केल्यास चिंतामुक्त व्हाल, बाप्पाची अपार कृपा लाभेल. तसेच शुभमुहूर्त काय, ही संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.